अस्मदाचार्यपर्यन्तां वन्दे गुरुपरम्परां। श्रुतिस्मृतिपुराणानाम् आलयं करुणालयं नमामि भगवत्पादं शङ्करं लोकशङ्करं। शङ्करं शङ्कराचार्यं केशवं बादरायणं सूत्रभाष्यकृतौ वन्दे भगवन्तौ पुनः पुनः। समस्तजनकल्याणे निरतं करुणामयं नमामि चिन्मयं देवं सद्गुरुं ब्रह्मविद्वरम्। नमः श्री शंकरानंद गुरुपादाम्बुजन्मने सविलास महामोह ग्राहग्रासैककर्मणे। जय शिव शंकर भवानी शंकर, जय शिव शंकर भवानी शंकर, जय शिव शंकर जय भोला, जय शिव शंकर जय भोला, जय शिव शंकर भवानी शंकर, जय शिव शंकर भवानी शंकर, जय शिव शंकर जय भोला। हर 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 महादेवा देवा, 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 हर 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 महादेवा देवा। जय शिव शंकर भवानी शंकर, जय शिव शंकर जय भोला, जय शिव शंकर जय भोला, जय भोला जय भोला। ओम नमः पार्वती पतये हर हर महादेव। श्री सद्गुरुनाथ महाराज की जय। द्वैत विवेक प्रकरणामध्ये आपण आतापर्यंत बघितलं की भगवंतानी जी सृष्टी केली आहे ती आपल्यासाठी साधक आहे, आपल्याला मदत करणारी आहे. जर आपण जगाकडे बघितलं तर जे निसर्ग आहे, निसर्ग सतत आपल्याला मदत करत असतं, सहाय्यभूत असत. झाड आहे, सूर्य आहे, चंद्र आहे, पृथ्वी आहे, नदी आहे, डोंगर आहे, याच्या मदतीनेच आपलं जीवन चालतं का? तर ही ईश्वर सृष्टी आहे, या जगामध्ये आपण राहिलं पाहिजे. पण माणूस एक आपलंच विश्व, एक आपलाच एक जग बनवतो आणि मग त्याच्यामध्ये तो पूर्णपणे गुंतून जातो. त्याच्यामुळे त्याला त्रासही होतो. मोठे मोठे जेवढे संत आहेत ते तर या भगवंताच्या सृष्टीमध्येच राहतात. त्यांना तर हेच वाटतं की आम्ही देवाच्या जगामध्ये आहे. त्यांचं स्वतःच जग म्हणजे देवाचंच जग. पण आपण देवाच्या या जगाला विसरून, जसं म्हणतात ना, कूप मंडूक, बेडूक त्या विहिरीमध्ये राहतो आणि त्याला बाहेर काय आहे काही कळतच नाही, माहीतच नसतं. आपण सुद्धा आपल्या जगामध्येच वावरतो, आपल्या कुटुंबामध्ये, आपल्या लहानशा समाजामध्ये, जास्तीत जास्त झालं तर समाजपर्यंत जातो. पण निसर्ग आहे, निसर्गाशी गोष्टी करत नाही, निसर्गाशी संवाद साधत नाही, निसर्गाकडे लक्षच देत नाही. दिवसातनं किती वेळा आपण आकाशाकडे बघतो किंवा पर्वताकडे बघतो. स्वामी शिवानंदजी महाराज म्हणायचे, रोज एकदा निसर्गाला जर तुम्ही बघितलं तर मन व्यापक होईल. कारण निसर्गामधील सर्व गोष्टी मोठ्या मोठ्या, महान आहे, व्यापक आहे आणि शुद्ध आहे.
तर इथे फार छान श्री विद्यारण्य स्वामीजी म्हणतात, या ईश सृष्टीकडे जरा तुम्ही लक्ष द्या, ती साधक आहे. अच्छा, जीवाने जी सृष्टी केली आहे, काल आपण पाहिलं, जीवकृत द्वैत दोन प्रकारचं आहे. एक शास्त्रीय द्वैत आहे आणि एक अशास्त्रीय द्वैत आहे. शास्त्रीय द्वैत साधक आहे, त्याच्यामध्ये सद्गुरू आहे, शास्त्र आहे, साधना आहे, आणि ते साधकांनी निश्चितच त्याची मदत घेतली पाहिजे. आणि ब्रह्म साक्षात्कार झाल्यावर शास्त्रीय द्वैत सोडलं पाहिजे. पलालमिव धान्यार्थी, काल आपण पाहिलं, तांदूळ काढल्यावर त्या तूस जे असतं ते फेकून देतो, म्हणजे त्याज्य असतं. अच्छा, अशास्त्रीय द्वैत काय आहे? त्यामुळे अशास्त्रीय द्वैत दोन प्रकारचे, एक तीव्र आहे आणि एक मंद आहे. आणि तीव्र म्हणजे काम, क्रोध वगैरे हे जेवढे विकार आहे, काल याची आपण सविस्तर चर्चा केलेली आहे. हे जे विकार आहे हे नेहमीच त्याज्य आहे, हे आहे तीव्र अशास्त्रीय द्वैत. इथे तो शिष्य विचारतो की मला जर ज्ञान झालं आहे, तत्वाचं ज्ञान झालं आहे, मग त्यानंतर जर हे काम, क्रोध वगैरे माझ्या मनामध्ये असतील तर काही समस्या होईल का? तर म्हणजे निश्चितच समस्या होईल. जीवनमुक्ती, काल आपण पाहिलं, जीवनमुक्तीचा जो आनंद आहे, एक स्वातंत्र्य आहे, त्याचा तो उपभोग करू शकणार नाही. त्याच्यामुळे परत तुला बंधनाची प्राप्ती होईल आणि तुझं आचरण यथेष्ट आचरण होईल. मग तुझ्यामध्ये आणि पशुमध्ये, जनावरांमध्ये काय फरक आहे? मग तो विचारतो की हे अशास्त्रीय द्वैत जे आहे, तीव्र अशास्त्रीय द्वैत, ते कसं सोडलं पाहिजे? तर म्हणे या विकारांमध्ये दोष पहा, की आजपर्यंत कोणाचं भलं झालंय का, हित झालंय का, ईर्ष्यामुळे, हिंसामुळे किंवा काय लोभ, सगळे विकार आहे, विकृत करणारे आपल्या व्यक्तिमत्वाला, घाण करणारे. तर परत परत त्याच्यामध्ये काय पहा, दोष, तर हे कमी होते. मग आता तो विचारतो की मंद अशास्त्रीय द्वैत तुम्ही सांगितला, मनोराज्य, तर मनोराज्याने काही समस्या आहे? आता मनोराज्य म्हणजे काय? तर जेव्हा मनाने आपण एक राज्य निर्माण करतो, मनाच्या कल्पनेमध्ये जेव्हा आपण वावरतो, त्याला म्हणतात मनोराज्य किंवा मनोरथ. मन रथाप्रमाणे धावतो, कुठे? स्वतःनेच एक बनवलेलं जग त्याच्यामध्ये. आता बघा, तीव्र अशास्त्रीय द्वैत आणि मनोराज्यामध्ये काय फरक आहे? त्यामुळे तीव्र जे आहे, काम, क्रोध, लोभ, हे एकदा मनामध्ये आले की आपण त्याच्या पूर्णपणे अधीन होतो. इच्छा एकदा तीव्र आली की मग जोपर्यंत पूर्ण होत नाही तोपर्यंत मनाला चैन नाही, स्वस्थता नाही. म्हणूनच तिला तीव्र म्हटलेलं आहे. राग येतो जेव्हा, संताप येतो पहा, तेव्हा तो किती त्याने स्वतःला संयमित केलं तरी तो थांबवू नाही शकत, बोलूनच देतो काही. पण मनोराज्यामध्ये काय, अशी तीव्रता नाहीये, तुम्ही बसल्या बसल्या कल्पना करता. तर आता तो शिष्य विचारतो की जर मी आपल्याच मनोकल्पनेमध्ये, त्याच्यामध्ये जर मी विचारण केलं तर काय हानी आहे? त्याचा सुद्धा त्याग करावा लागेल का? तर म्हणे हो, त्याचा सुद्धा त्याग करावा लागेल. का? तर पहा, 59 श्लोक क्रमांक 59, 59.
त्यज्यतामेव कामादि मनोराज्ये तु का क्षतिः अशेष दोष बीजत्वात् क्षतिर्भगवते रीता. इथे म्हणतात की भगवते ईरिता, भगवंतानी सांगितलं आहे. काय सांगितलं आहे तर म्हणे अशेष दोष बीजत्वात्. मनोराज्य जे आहे ना ते काय आहे तर म्हणे सगळ्या दोषांचं बीज आहे. काम क्रोध वगैरे सगळे येतील बीज रूपात मनोराज्यामध्ये ते असते. मनाने आपण जेव्हा कल्पना करतो की तिथे सुख आहे मग इच्छा उत्पन्न होते की. तर म्हणे अशेष दोष, सर्व दोषांचं बीज काय आहे मनोराज्य. म्हणून काय केलं पाहिजे त्यज्यताम, त्यांचा त्याग केला पाहिजे. आता इथे तो शिष्य म्हणतो की त्यज्यतामेव कामादी, कामादीचा त्याग केला पाहिजे हे तर मला कळतंय, पण मनोराज्ये तु का क्षती, मनोराज्याचं का त्याग केलं पाहिजे, त्याच्यामध्ये काय क्षती आहे, त्यांनी काय हानी होणार आहे. तर मग इथे म्हणतात की भगवंतानी सांगितलेलं आहे की मनोराज्य कारण आहे. कारण, बीज म्हणजे काय कारण, कॉज, तिथूनच सगळी सुरुवात. म्हणून त्याचा त्याग केला पाहिजे. तर म्हणे आता कुठे भगवंतानी सांगितलंय तर म्हणे गीतेमध्ये. गीतेमध्ये कोणत्या अध्यायामध्ये, जर तुम्ही दुसरा अध्याय बघितला तर त्याच्यामध्ये भगवंतानी सांगितलंय की माणसाचं पतन कसं होतं. आणि हा श्लोक फारच प्रसिद्ध आहे, बहुतेक तुम्हाला माहित असेल. स्थितप्रज्ञाचे लक्षण सांगितले दुसऱ्या अध्यायामध्ये, त्याच्यामध्ये वर्णन घेतं. आता जसाचा तसा हा श्लोक तिथून उचलून इथे विद्यारण्य स्वामींनी ठेवला आहे. ध्यायतो विषयान् पुंसः संगस्तेषु उपजायते संगात् संजायते कामः कामात् क्रोधोऽभिजायते. आहे ना प्रसिद्ध श्लोक. याच्यामध्ये वर्णन करतात की ध्यायतः विषयान्. आता एक साधक आहे, तो बसला आणि बसल्या बसल्या काय करत आहे, मेडिटेशन, ध्यान करत आहे. अरे वा, मग तर चांगलं आहे ना, ध्यान करत आहे. नाही नाही, ध्येय काय आहे हे आधी बघा. ध्यायतो विषयान् न तो भगवान. भगवंताचं ध्यान करत असेल तर ठीक आहे, पण तो काय करत आहे, विषयांचं ध्यान करत आहे. म्हणजे तेच मनोराज्य, की किती छान आहे, ती वस्तू जर मला मिळाली तर किती बरं होईल, ती व्यक्ती मला जर भेटली तर किती बरं होईल. तर मनाने एक सुखद कल्पना ते करत आहे. अच्छा, आता काय होतं, मनोराज्यामुळे त्याच्याविषयी आसक्ती उत्पन्न होते, मन तद्रूप होत जातं. विषयाचे ध्यान केल्याने विषयरूप मन होतं. आणि इंग्रजीमध्ये सुद्धा आपण म्हणतो ना, एज यू थिंक सो यू बिकम. ज्याचा आपण विचार करतो तसंच आपण होऊन जातो. तर आता विषयाशी त्याचं तादात्म्य झालं तर काय झालं, त्याचा परिणाम संगः तेषु उपजायते. संग उपजायते तेषु, तेषु केषु विषयेषु. विषयामध्ये आसक्ती उत्पन्न. किती छान आहे, किती छान आहे, जरा मला मिळेल ते किती बरं होईल असं. तर मनामध्ये असं एक वातावरण निर्मित होतं. आणि मग काय, एकदा आसक्ती झाली की संगात संजायते कामः. आसक्ती म्हणजे काय, त्याच्यामध्ये शोभन बुद्धी ठेवणं, की फार सुंदर आहे, फार हितकारी आहे, लाभ देणारी आहे, तर सगळं चांगलं चांगलंच मी पाहतो. आणि त्याच्यामध्ये रमणीयता, रमण करू लागतो. आणि मग काय, मनामध्ये इच्छा होते की ही वस्तू मिळेल ती किती बरं होईल.
तर संगात संजायते काम, कामना, इच्छा उत्पन्न होते. आणि एकदा इच्छा किंवा तृष्णा किंवा कामना उत्पन्न झाली की मग आता तो प्रयत्न करतो, धावपळ करतो की ती वस्तू आता मला कशी मिळेल. अच्छा, जर ती वस्तू मिळाली तर ती आसक्ती आणखीन वाढत जाते, तो त्याच्या अधीन होऊन जातो. आसक्त होणं म्हणजे काय? पराधीन होणं. त्याच्याशिवाय आता तो राहू शकत नाही. यामध्ये आसक्ती. आसक्ती म्हणजे स्वतःच जे सुख आहे ते आपण त्या वस्तूला देऊन देतो. वस्तू आहे तर मी सुखी आहे, ती व्यक्ती आहे तर मी सुखी आहे. म्हणून ते पूज्य गुरुदेवांनी छान सांगितलंय, डोंट कीप की ऑफ हॅपीनेस इन समवन एल्स पॉकेट. आनंदाची किल्ली तुम्ही दुसऱ्याच्या खिशामध्ये ठेवू नका. आसक्ती म्हणजे हेच आहे. तर इथे म्हणतात आसक्ती वाढत जाते जर इच्छा पूर्ण झाली तर. आणखीन कामना जी ती अनावर होते. अच्छा, आता जर ती इच्छा पूर्ण झाली नाही तर काय होतं? क्रोध अभिजायते. मग त्याला काय? राग येतो, संतप्त होऊन जातो. म्हणजे जर इच्छा पूर्ण झाली तर आसक्ती वाढते, लोभ वाढत जातो. जिमी प्रति लाभ लोभ अधिक आहे. लाभ जेवढा मला होतो मग लाभामुळे लोभ. अच्छा, जर इच्छा पूर्ण झाली नाही म्हणजे लाभ झाला नाही, हानी झाली तर काय? राग. तर कामनेमुळे काय? हानीच आहे. ही अनर्थ परंपरा आहे. सुरुवात करून झाली मनोराज्य ध्यायत, मग काय? आसक्ती उत्पन्न झाली, मग त्याचा परिणाम इच्छा, आणि इच्छा पूर्ण झाली तर लोभ, पूर्ण नाही झाली तर क्रोध. म्हणून बीज काय आहे? मनोराज्य आहे ना, सिद्ध यांनी केलं. म्हणून उगीच कल्पना करू नका. जेवढ्या या जाहिराती येतात ना, ऍडव्हर्टाइजमेंट, त्याच्यामध्ये सारखं सांगितलं जातं ही वस्तू छान आहे, ही वस्तू छान आहे. आता 10 वेळा 100 वेळा आपण ते पाहतो तर मनामध्ये काय विचार येतो की विकत घेतली पाहिजे. आसक्ती उत्पन्न होती आणि मग काय? इच्छा. व्यक्तीबद्दल सुद्धा असंच आहे, परिस्थितीबद्दल, स्थळ काळाबद्दल. तो देश चांगला आहे, ते स्थान चांगलं आहे, आपण कल्पना करतो मी तिथे जाईल. तर त्याच्यामुळे काय होतं म्हणे, तुम्ही फार बहिर्मुखी होता आणि आत्मविचार वगैरे मग काही होऊ शकत नाही. म्हणून मनोराज्य सुद्धा तेवढंच घातक आहे जेवढं कामादी. तीव्र अशास्त्रीय द्वैत त्याच्यामध्ये धोका आहे, तर याच्यामध्ये सुद्धा धोकाच आहे. अच्छा, मग आता तो शिष्य विचारतो, महाराज मग या मनोराज्याला मी कसं जिंकू? पाय तीव्र अशास्त्रीय द्वैत कसं जिंकू? जेव्हा त्यांनी ते विचारलं तर देवाने सांगितलं, सद्गुरूंनी, की दोष पहा त्याच्या. अच्छा, आता इथे म्हणतात मनोराज्य कसं जिंकायचं? तर आता असा एकदम उपाय दिलाय, फारच कठीण आहे. म्हणतात तुम्ही निर्विकल्प समाधी करा. अरे वा, पहा पुढचा श्लोक. शक्यं जेतुं मनोराज्यं निर्विकल्प समाधितः सुसंपादक्रमात् सोपि सविकल्प समाधिना. जर मनोराज्यामुळे त्रास आहे तर त्याचा त्याग कसा होऊ शकतो, कसा करता येईल? तर म्हणे असं कर, शक्यं जेतुं मनोराज्यं. मनोरथ किंवा मनोराज्याला तू जिंकू शकतो. कशाच्या द्वारे? निर्विकल्प समाधीत. निर्विकल्प समाधी म्हणजे समाधी काय? आम्हाला तर व्याधी माहित आहे, एक आहे आधी, एक आहे व्याधी, पण समाधी काय माहित नाही.
आधी म्हणजे मानसिक आजार, व्याधी म्हणजे शारीरिक आजार. आणि आधी आणि व्याधी यांचा संबंध आहे उपाधीशी. शरीर मन काय उपाधी आहे. त्यामुळे हे तर मला माहिती, पण निर्विकल्प समाधी फारच कठीण आहे. एकदम उपाय तुम्ही असा सांगितला, जसं काही कोणाला रोग झाला आणि एकदम डॉक्टर म्हणतात मेजर ऑपरेशन करावं लागेल, माणूस जरा घाबरतो. आता निर्विकल्प समाधी कशी काय मी लावू? तर म्हणतात सुसंपादक क्रमात. एक दिवसात लागणार नाही निर्विकल्प समाधी, क्रमाक्रमाने. क्रमाक्रमाने म्हणजे काय? तर महर्षी पतंजलीजींनी सांगितलंय अष्टांग योगाची तुम्ही काय करा साधना. यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा, ध्यान आणि मग समाधी. तर यम नियमापासून सुरुवात करा आणि मग सविकल्प समाधी पर्यंत पोहोचा. आणि मग सविकल्प समाधी कुठे घेऊन जाईल? निर्विकल्प समाधी मध्ये. पण म्हणे महाराज हे तर आम्हाला काही माहीतच नाहीये. सोप्या भाषेत मी सांगतो, सविकल्प समाधी आणि निर्विकल्प समाधी. सविकल्प म्हणजे विकल्प सहित. विकल्प म्हणजे वृत्ती, विचार. विचाराच्या द्वारे जेव्हा मी स्वतःचं ध्यान करतो, मनाला आत्म्यामध्ये लावण्याचा प्रयत्न करतो चांगल्या विचारांच्या द्वारे, आत्मविचारांच्या द्वारे, तर त्याला म्हणतात सविकल्प समाधी. आणि त्याच्यामध्ये त्रिपुटी असते. मी ध्यान करणार आहे, ध्याता, ध्येय आहे आत्मवस्तू, आणि मी ध्यान करत आहे, अशी जी अवस्था आहे याला म्हणतात सविकल्प समाधी. जसं आपण भगवंताचं ध्यान करत आहे, कृष्णाचं मी ध्यान करत आहे, वसुदेव सुतम देवम कंस चाणूरमर्दनम देवकी परमानंदम कृष्णं वंदे जगद्गुरु, असा श्लोक म्हणून कृष्णा बद्दल विचार माझ्या मनामध्ये येतो. तर ध्येय कोण आहे? कृष्ण. मी कोण आहे? ध्याता. आणि जर माझं मन पूर्णपणे त्या कृष्णामध्ये विलीन झालं तर मग त्याला काय म्हणू? निर्विकल्प. आता वृत्ती राहिली नाही, फक्त ध्येयच शिल्लक होत. मी ध्यान करत आहे ही भावना सुद्धा लीन झाली, त्याला म्हणतात निर्विकल्प. मनाचं अस्तित्वच आता काय तिथे संपलं, त्याला म्हणतात अमनी भाव. पुढे ते सांगणार आहे. तर मनोराज्य, जर मनोराज्यावर विजय मिळवायची असेल तर काय करा? रोज ध्यानाभ्यास करा. मनाबरोबर वाहू नका. मनाच्या समोर एक ध्येय ठेवा की याच्यावर मी एकाग्र करेन. आणि वेदांतामध्ये तर ध्येय आत्मवस्तूच आहे. म्हणून शंकराचार्य म्हणतात प्रातस्मरामि हृदि संस्फुरद आत्मतत्वम सच्चित सुखम परमहंस गतिं तुरीय. सकाळी उठून म्हणे मी रोज माझं ध्यान करतो. माझं म्हणजे आत्मवस्तूचं, माझं म्हणजे शरीराचं नाही, मनाचं नाही. तर असं जर कोणी ही सविकल्प समाधीचा अभ्यास केला, सुसंपाद क्रमात सोपी सविकल्प समाधीना. सविकल्प समाधी स्वतःच तुम्हाला घेऊन जाईल कुठे? निर्विकल्प समाधी. जसं आपण झोपायला जातो रात्री, तर सर्व विचार आपले हळूहळू कमी होत जातात. आणि शेवटी काय विचार राहतो? आता मला झोप येत आहे, झोप येत आहे. झोपेचा विचार जोपर्यंत आहे तोपर्यंत सविकल्प झोप आहे. एकदा तो विचार विलीन झाला की आता फक्त काय? झोप. आता मला काही भान नाही, ज्ञान नाही, निर्विकल्प. तर झोपेमध्ये मी शून्यामध्ये विलीन होतो, अज्ञानामध्ये विलीन होतो, समाधीमध्ये मी आत्म्यामध्ये. तर याप्रमाणे या योग मार्गाच्या द्वारे, अष्टांग योगाच्या मार्गे आपण मनोराज्य जिंकू शकतो. आता त्या शिष्याने जेव्हा हा उपाय ऐकला तर तो म्हणतो की महाराज फार कष्टसाध्य आहे. कष्ट कशामध्ये आहे? यम, नियम, आसन, प्राणायाम, मी तर 2 मिनिटं बसू शकत नाही, मन माझं एकाग्र होतच नाही. तर काही दुसरा उपाय आहे का? पहा,
पुढच्या श्लोकामध्ये म्हणतात आहे एक उपाय. बुद्ध तत्वेन धी दोष शून्येनैकान्तवासिनां दीर्घं प्रणवमुच्चार्य मनोराज्यं विजीयते. मनोराज्यं विजीयते, मनोराज्य जिंकले जाते, मनोराज्यावर विजय मिळवू शकतो. म्हणजे कशाच्या द्वारे? तर बुद्ध तत्वेन, तुला ज्ञान तर झालेलं आहे, तत्वज्ञान, कारण तू श्रवण केलेलं आहे. तर आत्माच ब्रह्म आहे हे तुला ज्ञात आहे. पण आता काय, मनोराज्यामुळे परत परत तुझं मन विक्षिप्त होत आहे, अशांत होत आहे. आता बा इथे त्या शिष्याला परोक्ष ज्ञान झालेलं आहे, लक्ष देऊ नये का? बुद्ध म्हणजे ज्ञान झालेलं आहे. कशाचं? तत्वाचं. परोक्ष ज्ञान झालेलं आहे म्हणजे त्याला आता शंका नाहीये की आत्मा ब्रह्म आहे की आणखीन काही आहे. मी ब्रह्म आहे याबद्दल त्याला शंका नाही. पण तिथे त्याची स्थिती होत नाही. कशामुळे? मनोराज्य. तर म्हणे आता त्यांनी काय केलं पाहिजे? धी दोष, धीचा तो दुसरे जे दोष आहे ते तर निघून गेले, काम क्रोध लोभ वगैरे ते नाहीये, मनोराज्य आहे. तर म्हणे आता त्यांनी एकांतामध्ये गेलं पाहिजे, एकांतात राहण्याची सवय केली पाहिजे. आणि त्याचा जर असा स्वभाव बनला, शील, एकांत वासीन, एकांत त्याला आवडत आहे, तर त्यांनी काय केलं पाहिजे? दीर्घम प्रणव उच्चार्य, एकटा बसून दीर्घ प्रणवाचा उच्चारण. प्रणव म्हणजे ओंकार. प्रणव शब्दाचा अर्थ असतो नव, म्हणजे नव, जे नेहमी नवीन आहे त्याला म्हणतात प्रणव. आणि प्रणवचा एक अर्थ दुसरा सुद्धा असतो, नूयते स्तूयते अनेन, ज्याच्याद्वारे भगवंताची स्तुती होते. नू धातूपासून तो बनला, नूयते स्तूयते, प्रणव. तर जो नेहमी नवीन आहे आणि ज्याच्याद्वारे भगवंताची स्तुती होते. तर आता प्रणव म्हणजे ओम, ओंकाराचा दीर्घ उच्चार केला. अकार उकार मकार 3 मात्रा आहे त्याच्यामध्ये. तर दीर्घ श्वास घेऊन त्या श्वासाबरोबर काय, ओम. सुरुवातीला श्वास आपण दीर्घ नाही घेऊ शकत, पण हळूहळू तो वाढवलं पाहिजे. आणि श्वासाशिवाय सुद्धा दीर्घ उच्चारण केलं पाहिजे, हे मुख्य आहे. जर असा प्रणवोपासना याला म्हणतात, ओंकाराची उपासना जर केली तर मनामधील ज्या कल्पना आहे त्या हळूहळू काय होतील, शांत होतील आणि मन आपल्या अधीन होईल. मनोराज्य म्हणजे काय? मनाच्या अधीन आपण फिरत आहोत. पण इथे फार छान म्हणतात की मनोराज्यावर विजय मिळवल्यानंतर काय होईल? दीर्घ ओंकाराचं उच्चारण केल्याने मनोराज्य, त्याच्यावर विजय मिळेल. अच्छा, इथे प्रणव सांगितलंय. आता आपण सगळेजण एक एक मंत्राचा जप करतो. ओम नमः शिवाय त्याचा मंत्र सुद्धा, तो सुद्धा आपण करू शकतो. ओम नमो भगवते वासुदेवाय, गायत्री मंत्र. थोडक्यात सांगायचं झालं तर जप ही एक साधना आहे, त्याच्याद्वारे मनोराज्यापासून आपण सुटू शकतो. इथे प्रणवाचं म्हणजे उल्लेख केलेला आहे. प्रणव जर करत असाल तर फार छान. अच्छा, सगळ्या मंत्रांमध्ये अधिक प्रणव आहेच, ओंकार आहेच. ओम नमो नारायणाय, ओम भूर्भुवस्वः तस्य वितुर्वरेण्यं, ओम नमो भगवते वासुदेवाय, आहे ना, ओम नमः शिवाय. तर जप केल्याने ही जी बाधा आहे ही बाधा दूर होते. अच्छा, आता पुढे योग वासिष्ठामधील विचार, आणखी श्लोक इथे उद्धरित करत आहे विद्यारण्य स्वामी. योग वासिष्ठ तुम्हाला माहित आहे, वसिष्ठ ऋषींनी ज्ञान दिलंय भगवंताला, रामाला.
तर तिथे या मनोराज्याबद्दल सांगितलं. पहा काय म्हणतात, जिते तस्मिन् वृत्ति शून्यम मनस्तिष्ठति मूकवत एतत्पदं वसिष्ठेन रामाय बहुधेरितम. जिते तस्मिन्, त्या मनोराज्याचा जर आपण जय केला, त्याच्यावर विजय मिळवला, तर काय होईल, मनस्तिष्ठति मूकवत. काय छान लोक, त्याचं मन वृत्ती शून्य होईल, मन शांत होईल आणि एक मुक्या माणसाप्रमाणे अगदी गप्प, व्यापार शून्य असं ते मन होईल, शांत बस. हे कोण कोणाला सांगत आहे, तर म्हणे एतत् पदम वसिष्ठेन रामाय बहुधा ईरितम. ईरितम म्हणजे कथितम. वसिष्ठांनी रामाला अनेक प्रकारे या स्थितीबद्दल सांगितलंय. एतत् पदम ही अवस्था आहे जिथे मन पूर्णपणे काय, व्यापार शून्य, एक मूक माणूस जसा असतो, बोलू शकत नाही, त्याप्रमाणे मन एकदम गप्प असत. याला म्हणतात अमनी भाव. मी आता सांगितलं, काहीच विचार येत नाही. तर आता मनोराज्य शांत. आणखी पुढे म्हणतात वसिष्ठ ऋषी की असं जेव्हा त्याचं मन होतं, बस मग ही सर्वोच्च स्थिती, सर्वोच्च पद आहे. फारच छान श्लोक आहे पुढचे. दृश्यम नास्तीति बोधेन मनसो दृश्यमार्जनम संपन्नम चेत्तदुत्पन्ना परा निर्वाण निर्वृती. म्हणजे इथे म्हणतात दृश्यम नास्ती इति बोधेन. आता त्याच्या मनामध्ये एकही दृश्य नाहीये. दृश्य म्हणजे काय, जगाचे विचार. दृश्य म्हणजे डोळ्यांनी पाहतो त्याला दृश्य म्हणत नाही. आपण जे जे विचार आपल्याला दिसत आहे त्याला सुद्धा दृश्य म्हणतात. तर म्हणे आता त्याचं मन पूर्णपणे आत्म्यामध्ये लीन झालंय, तर काही दृश्यम नास्ती. मनसो दृश्य मार्जनम. मार्जनम म्हणजे निरसन झालेलं. मनाला जणू काही त्याने धुवून टाकलं असं काय. मनामधील सगळी घाण संपलीये, कामादी दोष नाहीये, मनोराज्य सुद्धा नाहीये. खरं म्हणजे तिथे मन नाहीच आहे आता. तर अशी ही जी स्थिती आहे, संपन्नम चेत, जर कोणी या अवस्थेला जर कोणी जर प्राप्त केलं तर ती स्थिती काय म्हणवली जाईल, परा निर्वाण निर्वृती. निर्वाण, निर्वाण म्हणजे मोक्ष, निर्वृत्ती मोक्षाची प्राप्ती त्याला झाली असं समजा. मन जेव्हा आत्म्यामध्ये पूर्णपणे लीन होतं, बस तीच आहे मुक्त दशा, मुक्त अवस्था. तर कामादी दोष जे आहे ते आपल्याला बंधनात टाकतात, बाहेर 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 बाहेर. मनोराज्य हे त्याचं बीज आहे. तर या मनोराज्यावर काय आधी ब्रेक लावावा लागेल. आपण जेव्हा रस्त्यावर जातो ना तर अनेक ठिकाणी लिहिलेलं असतं मनाचा ब्रेक, उत्तम ब्रेक असतो ना. अपघात जर तुम्हाला टाळायचा असेल तर मनाला कंट्रोल करा, मनाचा ब्रेक. तर जर असं आपण केलं तर मन लीन होईल. आणखी ना हीच मुक्तीची अवस्था आहे. आणि मन जेव्हा आत्म्यामध्ये लीन झालंय तर म्हणे याच्यापेक्षा आणखी काय चांगलं होईल. जसं पहा झोपेमध्ये सुद्धा आपल्याला 8 तास 7 तास काय छान आनंद मिळतो, पण तिथे काही ज्ञान नसतं, ती तमोगुणी अवस्था असते. पण इथे तर ही परम सात्विक अवस्था. आता इथे म्हणतात की या उत्तम पदाला, इथे पद म्हटलंय बरं का, या अवस्थेला पद, परमपद.
आणि याच्यापेक्षा आणखी श्रेष्ठ काही नाही. म्हणून इथे म्हणतात की प्रयत्न केला पाहिजे, बसलं पाहिजे, जप केला पाहिजे, मनाला लीन करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. पुढे म्हणतात की नुसतं वाचण्याने होणार नाही, नुसती चर्चा करण्याने होणार नाही. साधन आहे ते, पण साक्षात साधन नाही. म्हणून पुढे म्हणतात, वसिष्ठ ऋषी म्हणतात रामाला, विचारितं मलं शास्त्रं चिरमुद्ग्राहितं मिथः संत्यक्त वासनान् मौनात् ऋते नास्त्युत्तमं पदम. म्हणे विचारितम अलम शास्त्र. अलम म्हणजे भरपूर, पुष्कळ. अद्वैत शास्त्राचा भरपूर विचार तुम्ही करा. जोपर्यंत विचार करणार नाही तोपर्यंत ही स्थिती मिळणार आहे. त्यामुळे विचार करा, पण फक्त विचाराने आत्मसाक्षात्कार होईल असं नाही. ज्याच्याबद्दल विचार केलाय आता त्याला बघण्याचा प्रयत्न करा. ते आपण कुठे बघू शकतो? ध्यानामध्ये. म्हणून ध्यान धारणा करा. तर विचारितम अलम शास्त्रम चिरमुद्ग्राहितम मिथ. चिरमुद्ग्राहितम मिथ म्हणजे बरोबरच्या लोकांबद्दल बरोबर पुष्कळ तुम्ही काय केलीये? चर्चा केली आहे. आपण काय अभ्यास वगैरे करतो, डिस्कशन करतो, तर म्हणे ठीक आहे करा, पण संत्यक्त वासनान मौना. पण म्हणे सर्वात श्रेष्ठ स्थिती जर तुम्हाला मिळवायची असेल तर वासनांचा त्याग करा. नुसते म्हणून चर्चा करत आहे आणि सगळी घाण भरलेली आहे तर म्हणे काही होणार नाही. जिथेच्या तिथेच आपण राहू, एकही पाऊल आपण पुढे चाललो. तर ते जिम असतात की नाही, जिम, त्याच्यामध्ये लोक व्यायामासाठी ते सायकल चालवतात. एक पहिल्या, एक चाक असतो, 1 तास ते चालवतात, पण 1 इंच सुद्धा ते पुढे जात नाही. कॅलरीज बर्न होतात ते ठीक, पण तिथेच. त्याचप्रमाणे इथे म्हणतात तुम्ही चर्चा करा, ऐका, पण जर मनाला मौन तुम्ही केलं नाही तर म्हणे त्या उत्तम पदाची प्राप्ती होणार नाही. म्हणून मौनादृते न अस्ति उत्तमम पदम. मौनाहून निराळे काही उत्तम पद नाहीये. मनाला शांत करणं सगळ्यात कठीण आहे. त्यामुळे त्याच्यासाठी प्रयत्न. आता तो शिष्य म्हणतो, महाराज मी करतो पण काय करू? परत परत माझं मन काय होतं? विक्षिप्त. कशामुळे? म्हणजे प्रारब्ध कर्मामुळे. काही ना काही प्रारब्धामुळे अशी काही इच्छा उत्पन्न होते. हे करायची इच्छा होती, ती करायची इच्छा होती. मग मी काय केलं पाहिजे? परत करा, अभ्यास करा, प्रॅक्टिस. म्हणून पुढे 2 श्लोक आपण वाचू, 66 आणि 67. विक्षिप्यते कदाचिद्धि कर्मणा भोगदायिना पुनः समाहिता सा स्यात् तदैवाभ्यास पाटवात्. विक्षेपो यस्य नास्त्यस्य ब्रह्मवित्त्वं न मन्यते ब्रह्मैवायमिति प्राहुः मुनयः पारदर्शिनः. म्हणे विक्षिप्यते कदाचित. कदाचित असं होऊ शकतं, होऊ शकतं नाही, होतं. तो शिष्य म्हणतो काय? म्हणे कर्मणा भोगदायिना. भोग करण्याची, परत जगामध्ये वावरण्याची, त्याच्यामध्ये आसक्त होण्याची इच्छा होते, बुद्धी होते ती. कशामुळे? कर्मणा. त्याला म्हणतात प्रारब्ध. अशी काही परिस्थिती येते परत हे सगळं सोडून परत मी जगामध्ये वावरू लागतो. तर म्हणे मग काय केलं पाहिजे? म्हणे पुन्हा समाहिता स्यात्. परत त्याला काय करा? प्रयत्न करून मनाला परत घ्या. शनै शनै उपरमे बुद्ध्या धृती गृहीतया. गीतेच्या 6व्या अध्यायामध्ये हेच वर्णन केलेलं आहे. यतो यतो निश्चरती मनश्चंचलमस्थिरम ततो ततो नियम्यते
आत्मन्येव वशम नाही. जिथे जिथे मन जात आहे परत परत त्याला खेचून आण. तसं ते कुत्र असतं की नाही, पाळीव कुत्र इकडे तिकडे जातं, पण तो मालक परत परत त्याला खेचून. हे मन सुद्धा पशुप्रमाणेच आहे. त्यामुळे अभ्यास पाठवा, परत परत जर मी हे केलं रोज, तर मनावर आपण विजय मिळवू शकतो. आणखी इथे म्हणतात की एकदा मन जर शांत झालं, आत्म्याशी एकरूप झालं आणि विक्षेप सगळे संपले, विक्षेप यस्य नास्ति, ज्याच्या मनात काही विक्षेप नाहीये, ब्रह्मवित्वम न मन्यते. फारच छान. त्याला शास्त्र ब्रह्मवित म्हणत नाही, ज्याचं मन पूर्णपणे ब्रह्मामध्ये लीन झालं. ब्रह्मवित म्हणत नाही, मग काय म्हणतात? म्हणे तो ब्रह्माला जाणणारा नाहीये, तो साक्षात ब्रह्म आहे. ब्रह्मविद ब्रह्मैव भवती. तो ब्रह्मज्ञानी नाही, ब्रह्म एव अयमिति प्राहु. आता तो ब्रह्मच झालेला आहे असं कोण म्हणतं? मुनय पारदर्शी. जेवढे मुनी आहे पारदर्शी आहे. पारदर्शी म्हणजे वेदांतामध्ये जे पारंगत आहे, तर असे तत्वदर्शी ज्ञानी लोक म्हणतात की ज्याला ब्रह्माचं ज्ञान होतं तो ब्रह्मच होऊन जातो. देव पहावयासी गेलो, देवची होऊन ठेलो म्हणतात महाराज. म्हणतात ब्रह्म विथ ब्रह्मैव. मनीषा पंचकम मध्ये शंकराचार्य हेच म्हणतात, यस्मिन नित्य सुखाम बुधौ गलितधी ब्रह्मैव न ब्रह्मवित. अगदी हा शब्द, ज्याची बुद्धी गलित झाली, गलित म्हणजे लीन झाली आत्म्यामध्ये, ब्रह्मतत्वामध्ये, स ब्रह्म एव न ब्रह्मवित. तो ब्रह्मज्ञानी नाही. म्हणून नेहमी आपण आत्माराम आता जो ग्रंथ पाहिला त्याच्यामध्ये समर्थ रामदास स्वामी सारखं या मुद्द्यावर त्यांनी अनेक ओव्या लिहिल्या आहे की जो ब्रह्मज्ञानी आहे त्याला अभिमान नसतो की अहम ब्रह्म अस्मी, मी ज्ञानी आहे. मी जसंच मी म्हणतो मी ज्ञानी आहे, मी स्वतःला मर्यादित करतो. आय लिमिट मायसेल्फ. पण मी ब्रह्म आहे जेव्हा म्हणतो तेव्हा मी व्यापक होतो. कोणची उपाधी आपण जेव्हा धारण करतो, कोणचंही विशेषण आपण जेव्हा धारण करतो, मग आपण स्थळ काळामध्ये लिमिटेड होतो आणि आपल्याला एक व्यक्तिमत्व मिळतं. पण सत्य काय आहे? आय एम इम्पर्सन. मी सामान्य आहे, विशेष नाही आहे. जसं पोकळी आहे की नाही, पोकळी मध्ये काही विशेष नाही, पण एक आपण घट जेव्हा बनवतो तर त्या घटामध्ये ती पोकळी जेव्हा मर्यादित होते तर त्याला काय म्हणतो आपण? घटाकाश. आता घट किती मोठं असेल तरी काय, शेवटी ते लिमिटेडच. त्याचप्रमाणे मी ज्ञानी आहे ही वृत्ती चुकीची आहे. जो खरा ज्ञानी आहे तो कधीच म्हणत नाही. म्हणून ते म्हणतात की ज्याचं मन ब्रह्म तत्वाशी लीन झालं तो ब्रह्मच आहे. म्हणून पुढच्या 2 श्लोकामध्ये उपसंहार करून हा विषय पूर्ण करत आहे. ते म्हणतात, दर्शना दर्शने हित्वा स्वयं केवल रूपतः यस्तिष्ठति स तु ब्रह्मन् ब्रह्मन ब्रह्मवित् स्वयं. म्हणून इथे म्हणतात दर्शन अदर्शन हे सोडा. ज्ञानी आहे की अज्ञानी आहे हा विचार सोडा. दोन्ही हे विचार टाकून पहा आपल्या स्वरूपाकडे. आणि स्वरूपामध्ये काय दिसेल तुम्हाला? एक शुद्ध चैतन्य आहे. त्याचा काही आकार नाहीये, निराकार आहे. म्हणून ते तत्व व्यापक आहे. व्यापक आहे म्हणूनच त्या तत्वाचं नाव दिलेलं आहे ब्रह्म. बृहत्वा, ते बृहत आहे. यस् तिष्ठति स तु ब्रह्म. दर्शन अदर्शने हित्वा. तो जो ज्ञानी आहे हे सोडून देतो ज्ञान अज्ञान, आणि जो कोणी असं सोडतो तो ज्ञानी आहे असं म्हणतो. आणि त्या स्वरूपामध्ये तो स्थित असतो.
तो साक्षात ब्रह्मच आहे. आणि जर अशी त्याला स्थिती मिळाली तर ही जीवन मुक्ती त्याला मिळाली. ही जीवन मुक्तीची पराकाष्ठा आहे. नाहीतर एकीकडे मी तत्वज्ञान तर मिळवलंय, मी स्वतःला मुक्त बनवतो, पण अशास्त्रीय द्वैतामध्ये मी काय पूर्णपणे गुंतलेलो. काम क्रोध वगैरे सुद्धा आहे, मनोराज्य सुद्धा आहे. तर मग त्या जीवन मुक्तीमध्ये काय शोभा आहे? म्हणून इथे म्हणतात की जीवन मुक्तीची पराकाष्ठा काय, तर जिथे दोन्ही प्रकारचे अशास्त्रीय द्वैत संपलेले. म्हणून पहा शेवटचा हा श्लोक, जीवन मुक्ते पराकाष्ठा जीवद्वैत विवर्जनात् लभ्यते सावतोत्रेदम ईश द्वैताद् विवेचितम. म्हणे अशी स्थिती जीवन मुक्तीची काय आहे? परमसीमा आहे. आता दृश्यामध्ये त्याची आसक्ती नाही, दृश्य संपून गेले आहे, दिसत आहे पण त्याच्यामध्ये मिथ्या बुद्धी आहे. तो बघतो एकच ब्रह्म सगळीकडे आहे, सर्वम खलु इदं ब्रह्म ईशावास्यमिदं सर्वम. तीर्थ विठ्ठल, क्षेत्र विठ्ठल, देव विठ्ठल, भक्तीच्या भाषेत त्याला विठ्ठल म्हणतात. अशी त्याची स्थिती झाली आहे. तर म्हणे जीव द्वैत विवर्जना, जीवसृष्टी त्याच्यामध्ये संपली. आपण मागच्या 5-6 दिवसामध्ये हाच विचार केला की जीव सृष्टीमुळे त्रास आहे. तर आता जीवसृष्टी काय झाली, त्याची संपली आहे. आणखी म्हणून या अध्यायामध्ये सांगितलेलं आहे, लभ्यते असो अतो अत्र. या अध्यायामध्ये हे सांगितलं की ईश सृष्टीमध्येच लाभ आहे. जीवद्वैत आणि ईशद्वैत दोघांचं विवेचन इथे केलं. आणि कशामध्ये लाभ आहे, कशामध्ये हानी आहे, कशामुळे हानी आहे हे इथे सांगितलं, पृथक करून दाखवलं. आणि ते शास्त्रकाराची अपेक्षा काय आहे की माणसाने जीवन मुक्ती मिळवावी. त्यासाठी अशास्त्रीय द्वैत सोडावं, शास्त्रीय द्वैत धारण करावं. आता जर आपण परत, तुम्ही जर मागे जेवढे श्लोक आहे त्याच्यावर चिंतन करा, तर पूर्ण हा जो विषय आहे तो पूर्णपणे आपल्याला समजेल, आत्मसात होईल. भगवंतांनी आधी इथे विद्यारण्य स्वामींनी सुरुवात केली होती की परमात्मा होता आधी, सृष्टीच्या आधी ईश्वर होता. त्यांनी काय केली, ही सृष्टी निर्मित केली. सदैव सौम्यग्रास, सगळं काय बनवलं आणि तो त्या शरीरामध्ये प्रविष्ट झाला. तोच जीव रूपात दिसू लागला. एकदा तो जीव झाला की मग त्यांनी एक आपलं जग निर्मित केलं आणि तो मोहित झाला. ते सगळं वर्णन आपण पाहिलं. आणि मग अन्वय व्यतिरेकाच्या द्वारे त्यांनी सिद्ध करून सांगितलं की दोष जगात म्हणजे ईश सृष्टीमध्ये नाही. जगाला दोष देऊ नका, स्वतः जे काही काही कल्पना केलेली आहे त्याच्यामुळे त्रास आहे, तो सोडा. इथे शेवटी तेच म्हणतात. याप्रमाणे इथे आज आपण हा जो अध्याय पूर्ण करत आहोत. भगवंताची कृपा व सद्गुरूंची कृपेमुळे निर्विघ्न हा जो ज्ञान यज्ञ पूर्ण होत आहे. आता आपण उद्या परत भेटणार आहोत. पण आता उद्या काय, तर पहा, मी पहिल्या दिवशी तुम्हाला ग्रंथकार श्री विद्यारण्य स्वामी यांच्याबद्दल सांगितलं होतं. तर आपल्या चिन्मय मिशन मध्ये उपनिषद गंगा नावाची एक मालिका बनवली होती ना, त्याच्यामध्ये जवळ 52 एपिसोड्स होते. तर त्यामध्ये एक एपिसोड मध्ये विद्यारण्य स्वामींबद्दल सुद्धा दाखवलेलं आहे. तर आपण ते उद्या पाहू. म्हणून उद्या सुद्धा तुम्ही सर्वजण परत भेटा. आणखीन आता अनेक लोक विचारतात याच्यानंतर काय, तर 5 नोव्हेंबर पासून दासबोधामधील दशक 11वा त्यामध्ये एक समास आहे, शिकवण निरूपण है ना. त्याच्यामध्ये समर्थांनी दिनक्रम सांगितलेला आहे आणि फारच छान शिकवण आपल्यासाठी साधकांसाठी दिलेली आहे. तो जो समास आहे 11व्या दशकातील 3रा समास,
तो आपण 5 नोव्हेंबर पासून पाहू. वेळ हीच राहील. ठीक आहे. आणि सर्वांनी आपापले ईमेल द्यावे, कारण आता प्रसाद पुस्तिका आम्ही तुम्हाला पाठवू. आता ज्ञानयज्ञ पूर्ण होत आहे, तर 2-4 दिवसात प्रसाद पुस्तिका तुम्हाला मिळेल. ठीक आहे. हरिओम. आज इथेच मी पूर्ण करतो. ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांति शांति शांति. हरि ओम. श्री गुरुभ्यो नमः. हरि ओम.